सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरनं गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा विविध विषयांवर आपल्याला प्रबोधन करत असतात. तो विषय सुंदरपणे समजावून सांगत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले, की हा जो आत्मसंवाद सुरू आहे, त्या संवाद भाष्यामध्ये आतापर्यंत अनेक विषय येऊन गेले. आजचे पुष्प असणार आहे, त्यात दत्तपुराणाचा झालेल्या संवादाचा आपण आढावा घेणार आहोत. यात आलेली ययातीची कथा गुरुचरित्रात आली आहे. या विशिष्ट श्लोकावरती आपण मागच्या पुष्पात विश्राम घेतला होता. त्यात दत्तपुराणकारांनी असे म्हटले आहे, कथेच्या अनुषंगाने असे म्हटले आहे, की आई, बहीण, मुलगी यांच्याशी माणसांचा संबंध वेगळा आहे. त्यांना सोडले तर एखादा माणूस वैषयिक भावना ठेवत असेल, तर इंद्रिय समूह त्याला तिकडे आकृष्ट करतो. व खऱ्या अर्थाने ययातीला पश्चात्ताप झाल्यानंतर त्याने हे भाष्य केलं आहे. मग तो विरक्त झाला व पुत्रांना राज्य विभागून मग तो मोक्षाला गेला. यानंतर 6व्या अष्टकातला 8व्या अध्यायाचा शेवटला श्लोक आहे. त्यात म्हटले आहे, की या 4 अष्टकामध्ये उपासना कांडांचे निरूपण आहे. त्याने भक्तिप्रिय भक्तीने जाणला जाणारा त्रयधीश संतुष्ट होतो. एक प्रकारे आढावा घेताना आपण बघितले, की वेदपाद स्तुतीने दत्तपुराणाची सुरुवात झाली आहे, असे बाबा महाराज म्हणाले. एकंदर त्यात 68 श्लोक आहेत. त्यातील 64 श्लोक हे ऋग्वेद संहितेतला प्रत्येक ऋचातला काही भाग ठेवायचा व शेवटी थोडं बदल करून भगवान दत्तात्रयाची स्तुती करायची अशी रचना स्वामी महाराजांनी केली आहे. उदाहरणार्थ अग्नी मिळे पुरुषोत्तमच्या ऐवजी अग्नी मिळे परमदेवम असा बदल केला आहे. या बदलांचे सर्व अर्थ आदरणीय बाबा महाराजांनी सुंदरपणे समजावून सांगितले. अशा 64 अध्यायातील एक ऋचा घेऊन त्यांनी विन्यास केला. पुढच्या 4 श्लोकात त्यांनी बाकीच्या 3 वेदांच्या ऋचा घेतल्या. अशा पद्धतीने या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय आहे हे सांगितले आहे. व पुढे यात कसे कसे विषय येतात ही उत्कंठा वाढते. पहिले 2 अध्याय ज्ञानकांड आहेत व पुढचे 4 अध्याय उपासना कांडाचे आहेत. श्री भगवान दत्तात्रयाची महती सांगताना ते श्रेष्ठ कसे आहेत हे सांगितले आहे. त्यात त्यांनी पूजाविधी, मंत्रशास्त्र व त्यानिमित्ताने ज्या ज्या कथा आल्या आहेत त्या देखील आपण पाहिल्या. स्वामी महाराजांनी प्रल्हादाला काय उपदेश केला, सहस्त्रार्जुनाला काय उपदेश केला, परशुराम आणि अलर्काला काय उपदेश केला, हे सर्व सांगितले आहे. हे आपण सर्व बघितले. व हुंडासुराची कथा, यदुराजाची कथा बघितली. त्याशिवाय विष्णू शर्माची कथा बघितली. आपण मंत्रशास्त्राविषयीची माहिती बघितली. मंत्र तयार कसा करायचा आपल्यासाठी अशी अद्भुत माहिती महाराजांनी दिली. अथर्व अंगिरसी संवाद आपण बघितला. अथर्वण योग हा त्यांनी सांगितला. प्राणायामाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती स्वामी महाराजांनी सांगितली आहे, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. भगवान दत्तात्रयाचे वेगवेगळे मंत्र त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ दत्तमाला मंत्र वगैरे. दत्तात्रय पूर्वतापिनी व दत्तात्रय उत्तरतापिनी उपनिषद तसेच शांडिल्य उपनिषद हे जणू काही महाराजांना मुखोद्गत आहे असे वाटते, ते बाबा महाराज म्हणाले. या सर्व कथा एका मागोमाग येत जातात. सर्व स्वामी महाराजांनी शोधले कसे, तर माझ्या असे लक्षात आले की हा सिक्वेन्स मार्कंडेय पुराणात सापडतो. स्वप्नशास्त्राविषयी बद्दल देखील माहिती आहे. हे सर्व बघून आपली बुद्धी स्तिमित होऊन जाते. सूर्यवंश व चंद्रवंशाबद्दलची माहिती महाराजांनी सांगितली आहे. मग सर्ग व प्रतिसर्ग वंशानुचरित्रमची माहिती त्यांनी दिली. महाराजांनी हे सर्व अतिशय समर्पकपणे व संक्षिप्तपणे 2 किंवा 3 अध्यायात सांगितले. हे पुराण स्वामी महाराजांनी जेव्हा ब्रह्मावतार लिहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैनंदिन काहीही बदल केला नव्हता, असे बाबा महाराज म्हणाले. अशा प्रकारे महाराजांनी एकटाकी पद्धतीने हा ग्रंथ लिहिला. विशेष म्हणजे आपल्या आचारधर्माचे पालन करून त्यांनी हा दैवी ग्रंथ तयार केला. महाराजांनी जेव्हा दत्त महात्म्य हा ग्रंथ लिहिला तेव्हा ते म्हणाले, की ज्यांना संस्कृत आणि वेदांचं ज्ञान नाही त्यांच्याकरता त्यातील नवविधा भक्ती हा भाग समोर ठेवून मी मराठीत हा तयार केला आहे. त्या ग्रंथाचे वैशिष्ट्य बाबा महाराजांनी इथे नमूद केले. ते पुढे म्हणाले, की महाराजांनी हा अद्वितीय दत्तपुराण ग्रंथ तयार केला आणि त्याचा निरूपणात्मक उपक्रम यथाशक्ती आपण बघितला. प्रत्येक श्लोकाच्या अन्वयात
म्हणजे संधी विच्छेद करून अशा पद्धतीने कोणीही आतापर्यंत विचार केला नसेल असे मला वाटते, असे ते म्हणाले. म्हणून स्वामी महाराजांची मूळ संहिता, त्यांचे स्वतःचे भाष्य आणि स्वअनुमतीची टीका समोर ठेवून आपण त्यांच्या श्लोकांवर भाष्य केले. ही स्वामी महाराजांची कृपाच आहे असे समजूया, असे बाबा महाराज म्हणाले. शेवटी संदर्भ म्हणून आदरणीय महाराजांनी काही श्लोकांचे अर्थ इथे समजावून सांगितले. कृष्ण परमात्मा असल्याने भूमीचा भार दूर करण्यासाठी त्याच वेळी उत्पन्न झालेले सर्व देव कृष्णाची सेवा करून शेवटी आपापल्या स्थानी कृष्णासह निघून गेले. वैकुंठाला गेला हा शाब्दिक व्यवहार सुद्धा माहीत आहे. द्वारका आणि मथुरेत अद्यापही भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. एवढे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेय दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. मागल्या पुष्पात आपण 6व्या अष्टकातल्या 8व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकापर्यंत साधारणपणे जो आत्तापर्यंतचा भाग आपण एक वेगळ्या पद्धतीने जो चिंतन करतो आहोत तो बघितला. मधून अधून आपण दत्तपुराणातला काही काही भागाचा आपण आढावा घेत असतो, ते आपण बघितलं. आणि मग तो जो शेवटला श्लोक आहे तो श्रोत्यांच्या पुन्हा लक्षात यावा, म्हणजे आधीच्या पुष्पात कुठल्या श्लोकापर्यंत आपण निरूपण केलं याचे त्यांना स्मरण राहील. तो श्लोक सांगून त्यापुढे आता आपण पुढील चिंतनाकडे वळूया. विरक्त सर्वभोगेभ्यो दत्त्वा राज्यं विभागशः पुत्रेभ्यो लब्ध संज्ञो गात आद्यम पदम उत्तमम. म्हणजे हे सर्व भोगांपासून विरक्त होऊन हा जो राजा आहे हा ययाती, हा राजा मुलांना विरक्त झाल्यानंतर मुलांना त्यांनी राज्य विभागून दिलं. मग जणू उपरती झाल्यानंतर त्याला जी ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे तो राजा हा मोक्षाला गेला असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. पुढे ही जी त्याची संतती आहे, पुढे 4 मुलं, तिथपासून पुढचा वंश जो सुरू झाला त्याचं आता या ठिकाणी महाराज वर्णन करतात. ते म्हणतात पुरो जन्मे जयोस्य प्रचिन्वास्तस्य प्रवीरका ततो नमस्युश्चावर धीस्ततो शुद्ध्युतस्ततस्ततः बहुभूतश्च संयातिस्तस्यात् हंयातिरिश्च रौद्राशोर्भान्भृताच्च यो ऋते यादि गंधशालमत इंदशालमत. जे पुरुचा जन्मेजय, त्याचा प्रचिवान, त्याचा प्रवीरक, त्याचा नमस्यू, त्याचा चारवर्धी, त्याचा शुद्धू, त्याचा बहुगु, त्याचा संयाती, त्याचा अहंव्याती, त्याचा रौद्राश्व, त्याला ऋताच्या अप्सरेपासून ऋतेयू आणि 10 पुत्र झाले. हे मुलं पुरुचे. पुढे हा जो ऋतेयो आहे, ऋतेयो रंती भाव य शुद्ध्यान प्रधिरथ ध्रुवा
मध्यान्मेद्या तिथी प्रस्कन्वंड्या जाता महर्षया ऋतेयुचा रंतिभा त्याला सुधी अपुरती ध्रुव हे पुत्र. तर अप्रतिरथापासून मेघा तिथी प्रस्कंद आणि महर्षी जी आहे हे सगळं त्या पुरुच्या जनमेजय नावाचा मुलगा त्याच्या वंशातले आहे. पुढे तेभ्या सुधीती दुष्यंस्तस्य यो मृगयाचरण मेनकाया समद्भूता विश्वामित्रान तपस्विन शकुंतला वधूरत्न भूता कण्वाश्रम स्थिताम गांधर्व विधिनाम वस्त्रे वगुरे ततोद्भूत भूरतो महान. जे सुधीपासून रैभ्याचा पुत्र दुष्यंत. हा दुष्यंत राजा हा शिकार करण्यासाठी वनात हिंडत असताना तपस्वी विश्वामित्रांपासून मेनकेच्या ठिकाणी उत्पन्न झालेली उत्तम वधू असणारी जी मेनकाया समुद्भूता विश्वामित्र तपस्विना शकुंतला वधू रत्नभूता अशी उत्तम वधू असलेली कण्वाश्रमात राहणाऱ्या शकुंतलेशी कण्वाश्रम स्थिताम त्याने गांधर्व पद्धतीने विवाह केला. आणि दुष्यंताने त्याला भरत नावाचा महान पुत्र झाला. या भरत राजाच्या यद्रक्षास्ते चक्रांग पद्मचिन्हाच्या पादयो सम्राट भूत्वा भवद्यद्वा श्रुतयो यद्यशो जगुः. त्याच्या उजव्या हातावर चक्र आणि पायावरती कमलचिन्ह अशा प्रकारची एक ज्योतिषाच्या पद्धतीने एक जी लक्षणं होती. तो सम्राट होऊन त्याने मोठे त्याग केले, त्याची कीर्ती वेदांनी गायली आहे. पुढे महाकर्माशी जातानो जनिष्यते न चेदृशा तत्पत्न्यो सदृशान पुत्रान जगू भक्तुभिया तत. याला झालेली मुलं त्याच्यासारखी होणार नाही म्हणून जणू काही त्याच्या पत्नींनी ज्या वेगळ्या होत्या त्यांनी नवऱ्याच्या भीतीने पती समान नसणाऱ्या त्या पुत्रांना जणू काही नष्ट केलं. आणि मग मरुतो भरद्वाजम राज्ञे यज्ञेन तर्पिता प्रजावत्यांच्या गर्भिण्या जीवो रेमे तत पुन्हा. वा यज्ञानं संतुष्ट झालेल्या मरुद्गणाने त्याने उत्तम पद्धतीने यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञाने संतुष्ट झालेल्या मरुद्गणाने राजाला यज्ञचरू यज्ञांना दिलं. तेव्हा त्याचा भाऊ जो उतच्छ होता त्याच्या प्रजावती नावाच्या पत्नीला गर्भ राहिला. तेव्हा तिच्या सुद्धा मनामध्ये भीती वाटली. गर्भोश्चात्तम भिया शैक्षत्यक्तु काम ब्रुवन सुरा पुढे भरद्वाज विमम भरद्वाजम बृहस्पते. आपल्याला गर्भ राहिल्या भीतीने त्या गर्भाचा त्याग करण्याची इच्छा करणारे तिला देव असं म्हणाले, ग मूर्खे मुढे या वीर्याच्या गर्भाचं धारण कर. आणि असे म्हटल्यानंतर इत्युक्तेर्यो भरद्वाजो दत्तको भुत्स भारतः त्यक्त्वा पितृभ्याम मरुतो बिभ्रंते स्म ददुर्मुदाः. जे असं म्हटलं असताना जो भरद्वाज झाला तो जो पुत्र मुलगा झाला तो दत्तक भारत आई वडिलांनी टाकला असताना मरुतांनी घेतला आणि त्याला आनंदाने भरताला दिला. हा जो पुत्र आहे भरद्वाज हा मरुतांनी जणू काही घेऊन दत्तक असं म्हणून भरताला दिला. आणि मग पुढे प्राप्तो वितथवंशेशी वितयो मन्युरस्यच बृहक्षत्र महावीर्य नरगर्ग जयास्ततः. वितथ वंशात आलेला हा वितथ त्याचा मन्यू नावाचा पुत्र, मन्यूला बृहक्षत्र महावीर्य नर गर्ग जय हे पुत्र झाले. मग गरजा संस्कृती स्तज्यो रंतिदेव गुरु शुभो गर्गात क्षत्राणा महावीर्यात अद्भुतता द्विजो नयनान
नरापासून संस्कृती, संस्कृतीचे रणतीदेव आणि गुरु दोन उत्तम पुत्र झाले. महापराक्रमी गर्गापासून ब्राह्मण जाती असे ऋषी उत्पन्न झाले. बृहत्तक्षत्रा हस्तिनेशो हस्तित पुरवीडकम अजवीडो विमीढश्च मध्यादो बृहस्पतिस्तुस्तताः बृहत्कार्योस्यास्य पुत्रो जयद्रथा विशुद्धोस्य ततस्तेन जितस्य रुचकादयाः. बृहद नक्षत्रापासून हस्तिनापुराचा स्वामी हस्ती याच्या नावाने हस्तिनापूर हे नाव प्रसिद्ध झाले. तो हस्तीपासून पुरुमीडक अजमीड द्विमीड, तर अजमीडापासून बृहदिशू त्याचा बृहद धनु, त्याचा पुत्र बृहत्काय, त्याचा पुत्र जयद्रथ, त्याचा विशद, त्याचा सेनजित, त्याचे रुचक आदी पुत्र झाले. आणि विप्राजुमेढा नीलक्षा, चार गजमेढांची नीलता शांती सुशांतीस्ततोत ऊर्जोर्कोश्च तस्य च भारनश्योस्मान मुद्गलाद्या ज्येष्ठाक्षत्र प्रतापवान योदासुस्मानेतना इव चवनो सुदासका ततोस्य सहदेवस्य सोमुखस्य वृषत् तथा द्रुपदो द्रौपदी धृष्टधुम्न पूर्वास्ततो द्विमिडापासून विप्र जाती, अजमिडापासून नीळ आणि वृक्ष, नीलापासून शांती, शांतीपासून सुशांती, त्याचा पुरुज, त्याचा अर्क, त्याचा भारमश्व, त्याच्यापासून मुद्गल हे झाले. त्यातील ज्येष्ठ पुत्र असून पराक्रमी असा दिवोदास राजा, त्याच्यापासून मित्रेशू, त्याच्यापासून च्यवन, त्याचा सुदाम, त्याचा सहदेव, त्याचा सोमक, पुरुषत, त्याचा द्रुपद, द्रौपदी, धृष्टद्युम्न हे प्रमुख पुत्रे झाले. वृक्षार्थ संवत्सरण तस्य कुर्हन्वादयस्तत इतो जरासंग मुखाः सूरयो जन्मजस्तता विदुरयो राटच तयो जयसेनस्य राधिका ततो युतक्रोधनो तस्य दैवातिथिरस्य च ऋषस्य तस्य निलिपोस्य प्रतीपस्य शन्तनुः भाविको योगिनी देवापि सोमदत्तोथ बालिकात ततो भूर्याद्या गंगाया सन भीष्म शंतनोर यताः शाक्तात् कानीनो विष्णुवंशो व्यासोस्या चित्रवीर्यका. हे वृक्षापासून संवरण त्याचा पुत्र कुरु, त्याची जहू आदी पुत्र झाले. आणि जरासंग प्रमुख पुत्र त्याचा सुरथ, त्याचा जतु, त्याचा विदुर, त्याचा जयसेन, त्याचा राधिक, त्याचा युत, त्याचा क्रोधन, त्याचा दैवातिथी, त्याचा ऋष्य, त्याचा दिलीप, त्याचा प्रतीप, त्याचा शंतनू, बाल्लिक गोगी देवादी बाल्लिकाचा सोमदत्त, त्याचे भूदी आदी पुत्र झाले. या शंतनूला गंगेत भीष्म, अविवाहित असलेल्या पराशरापासून सत्यवतीच्या ठिकाणी झालेला व्यास, अशी ही सगळी पुढे चंद्रवंशात संतती वाढली. आणि हा व्यास हा विष्णूचा अंश आहे. त्याचा विचित्रवीर्य हा पुत्र चित्रवीर्य का असा जो झाला. पुढे तक्षेत्रज्ञा बंध पांडु बोली व्यासाच्च पांडवा धर्म भीमार्जुना कुंडा यमवाते इंद्रतो स्मिता. विचित्रवित्र मेला असताना व्यासापासून त्याच्या पत्नीपासून धृतराष्ट्राने पांडू हे असे गोलक, त्याला कुंड शब्द आहे, ते झाले. त्याच्यापासून पांडव झाले, कारण हे नियोगापासून झालेले आहेत. धर्म भीम अर्जुन हे कुंतीला क्रमशः धर्म भीमार्जुना कुंडा यमवाते इंद्रतोष्टिता हे कुंतीला क्रमशः यम वायू इंद्र यांच्यापासून झाले. त्यांना कुंड असं म्हटलं आहे. या ठिकाणी त्यांनी कुंड शब्द का वापरला, तर या ठिकाणी महाराजांनी भाष्य करताना म्हटलं की पतिमृत झाले असताना नियोगातून जे पुत्र संतती ज्या काळामध्ये महाभारत काळात झाली त्यांना कुंड किंवा गोलक असं म्हटलं आहे. आणि नकुल सहदेवश्च पुत्र ऐशाम रणे हताः अर्जुनाद भी
मग मन्युस्तज्ज परीक्षिद्ध रिप्रिया. तसेच नकुल आणि सहदेवश्च हे माद्रीच्या ठिकाणी अश्विनी कुमारापासून झाले. यांची मुलं रणात मारली गेली. पुत्रामेषे रणे हताहा. आणि मग अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू स्तज्जा, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित हा कृष्णाचा आवडता होता. पुढे जनमे जय राजोत कृतस्तिष्ये हि शत्रकृत धृतराष्ट्राच्छतं दुर्योधनाद्यास्ते रणे मृताः. कलियुगामध्ये सर्पसत्र करणारा म्हणून परीक्षित पुत्र जनमेजय राजा प्रसिद्ध झाला. जनमेजय जय राजोत कृत तिष्ये ही शत्रकृत म्हणून असा प्रसिद्ध झाला. आणि धृतराष्ट्रापासून छतम 100 दुर्योधनाद्यास्ते, दुर्योधन आदी पुत्र हे सगळे त्या महाभारताच्या युद्धात मारले गेले. पांडवा ईदृश्यो ईशभक्त्या पुतां दिवंगताः सर्वदा भीमता साध्वी द्रौपदी पंचपत्यपी. पांडव परमेश्वराच्या भक्तीची रत असल्यामुळे कृष्णाचे आवडते होते आणि कृष्ण भक्ती करत असल्यामुळे पावन होऊन स्वर्गाला गेले. पांडवा ईदृश्यो पीश भक्त्या पुतां दिवंगत, दिवा म्हणजे स्वर्गाला गेले. आणि सर्वांना पतिव्रता म्हणून मान्य असलेली पांचाची पत्नी असून सर्वादा भीमता साध्वी ही जरी पंचपत्न्या अपी पाचांची पत्नी होती तरी सुद्धा द्रौपदी सुद्धा स्वर्गाला गेली त्यांच्याबरोबर. आणि लाक्षागारात गारा धो उद्धरात धोरात धन वासच्छलात द्रणात कौरवोपद्रुतान्यान पार्थान पर्यरक्ष सज्जनार्दनाः. हे लाक्षाग्रह, विष, भयानक वनवास, संग्राम इत्यादिकापासून भगवान श्रीकृष्णानं कौरवांनी ज्यांना अतिशय त्रास दिला त्या पांडवांचं संरक्षण केलं. श्रीकृष्ण हा सारथिर्येषा कुतस्तेषां पराभव अनोसवाद्या वभ्राद्या द्रुह्यो वर्भिष्य तुर्वसो यदोश्चत्वारा सहस्रजितो अत्र शतजित्तता हयहयस्तस्य धर्मोस्य नेत्र कुंतीस्तदस्तथा. सोहम जिस्तज्जो महिष्मान भदुरस्य धनकोस्य च कृतवोजीयो दत्तभक्तो अर्जुनो श्यामिता हताः. या ठिकाणी श्रीकृष्ण सारथिर्येषा कुतस्तेषां पराभव, त्यांचा श्रीकृष्ण सारथी आहे त्यांचा पराभव कुठून होणार. तर महाराजांनी या ठिकाणी म्हटलं. पुढे अनुचे सभा आदी द्रयोचे बाबू आणि तुर्वसूचा वन्नी मग यदूचे 4 पुत्र झाले. त्यातला सहस्त्रजिताचा शतजित, त्याचा हयहय, त्याचा धर्म, त्याचा नेत्र, त्याचा कुंती, त्याचा सोहंजी, त्याचा महिष्मान, त्याचा भद्र, त्याचा धनक आणि त्याला कृतवीर्य नावाचा पुत्र, त्याचा अर्जुन नावाचा दत्तभक्त पुत्र झाला. आणि याचे पुत्र परशुरामाने मारलं. कृतवीर्यो दत्तभक्तो अर्जुनोस्यास्य मिता हताः. पुढे वृष्णीहि शिष्टान मधोस्तस्मात् वाष्णेयं यादवकुलं पृष्ठोर्जिनवानश्चोन्विहितस्तस्तस्मात् विषये कुरित चित्रोश्च शशबिन्दुर्यो यमितार्भ पृथुश्रवाः ततोश्च धर्म उशनास्तस्यास्य रुचकस्तथा यामधोस्मादिदर्भोस्य क्रयः कुन्तिस्ततस्ततः हृष्टिस्ततो निवृत्तिस्तज्जो दशार्हो यस्य व्योमका किमुतोस्यास्य विकृतिस्तस्य भीमरथस्तस्य नवरथो दशरथो यस्य तस्य शकुनिस्तता. मधूपासून वृष्णी आणि त्याच्यापासून वाष्णे या नावाचे यादव कुल उत्पन्न झाले.
त्यामध्ये कृष्ट्यापासून वृजिनवास, त्याच्यापासून अश्वेही, त्याच्यापासून विषेको, त्याचं चित्र, त्याचा शशबिंदू नावाचा विद्वान पुत्र, त्याचा धर्म, त्याचा उशना, त्याचा रुचक, त्याचा जामद्द, त्याचा विदर्भ, त्याचा क्रथ, त्याचा कुंती, त्याचा दृष्टी, त्याचा निवृत्ती, त्याचा दशार्ह, त्याचा व्योमक, त्याचा जिमूत, त्याचा विकृती, त्याचा भीमरथ, त्याचा नवरथ आणि त्याचा दशरथ, त्याचा शकुनी नावाचा पुत्र झाला. हा जो शकुनी आहे याच्याही वडिलांचं नाव दशरथ आहे, आपल्या लक्षात येतं. पुढे करंभी देवरातोस्य देव क्षत्रस्ततस्तत मधुकरवसु शासनस्तस्य पुरुहोत्रक तस्यायु सात्वतास्तस्य भजमानस्य वृष्टिकाः युधाजिस्तस्तान् वितोस्यास्य वृष्टिर्विदुरथाः तस्यास्य शूरोऽथो तस्य भजमानस्ततश्चिनी स्वयं भोजोस्यास्य हृदयको अस्य शूरकृती तथा. या शकुनीचा करंभी, त्याचा देवक्षत्र, त्याचा मधु, त्याचा कुरुवश, त्याचा अनु, त्याचा पुत्र होत पुरुहोत्रक, त्याचा आयु, त्याचा सात्वत, त्याचा भजमान, त्याचा वृष्णिक, त्याचा युधाजित, त्याचा अनमित्र, त्याचा वृष्णी, त्याचा विदुरथ, त्याचा शूर, त्याचा भजमानन, त्याचा शिनी, त्याचा स्वतः भोज, त्याचा हृदिक, त्याचा शूर आणि याचा कृती नावाचा पुत्र झाला. मग वसुदेवश्च बहवो रामकृष्णा विहेश्वरो कृष्णन वंशेंधो अंधको अग्रसेन कंसादलो मिताहा. कृतीचा वसुदेवाला पुष्कळ पुत्र झाले, त्यामध्ये राम जे बलराम आणि कृष्ण हे ईश्वराचे जणू अवतार आहेत, ईश्वर अवताराच आहेत. कृष्णेच्या दुसऱ्या वंशात अंधक, उग्रसेन, कंस आदी झाले. यदोर्ने नलारी संज्ञो यो तद्वंशो अपि महानभूत सोमवंशच विस्तार संक्षेपे अत्र दर्शिता. यदूला नल आणि हरी नावाचे दोन पुत्र झाले, त्यांचा वंशही मोठा झाला. असा हा सोमवंशाचा विस्तार महाराज असं सांगतात, अत्यंत संक्षिप्त रूपाने सांगितलेला आहे सोमवंशाचा. याच्या आधी आपण सूर्यवंशाचा पाहिला. सोमवंशस्य विस्ताराः संक्षेपेण अत्र दर्शिता असं महाराज म्हणतात. पुढे महाराज असं म्हणतात, इह योगींद्र राजर्षी पुण्यश्लोका अनंतशाह कलया भगवान साक्षात वासुदेव ह्या भवत. या वंशात योगींद्र, राजर्षी आणि पुण्यश्लोक असे अनेक झाले. विशेष म्हणजे स्वतः साक्षात भगवान वासुदेव श्रीकृष्ण हे स्वतः बलरामासह या कुळात अवतरले. कलया भगवान साक्षात वासुदेव इहा भवत. आणि पुढे ते असं म्हणतात, उक्त प्रायो अवतारो यम कृष्णस्य परमात्मना रुक्मिण्यादी मधुत्पन्ना कामाद्या अमिता सुता. परमात्मा कृष्णाचा अवतार हा सांगितलेलाच आहे. त्याच्या रुक्मिणी आदी स्त्रियांपासून रुक्मिण्यादी वधूत उत्पन्ना आदी स्त्रियांपासून काम आदी अनेक पुत्र उत्पन्न झाले. सर्वे शतः सुराजाता भूमिभारा पनुत्तये कृष्णसेवा विधायांते स्वधाम कुशहात्मना. कृष्ण हा स्वतः भगवान परमात्माच असल्यानं भूमीचा भार दूर करण्यासाठी त्यावेळी उत्पन्न झालेले देव सुराजाता भूमिभारा पनुत्तये. तेव्हा जे देव होते
त्या देवाने कृष्ण सेवा विधायांते, कृष्णाची सेवा करून हे सगळे देव स्वधामाम आपुसाहात म्हणा. हे शेवटी सगळे भगवान कृष्णासह आपापल्या धामात आपापल्या ठिकाणी निघून गेले. या ठिकाणी महाराज असं म्हणतात, वैकुंठम गत इत्येषा व्यवहारस्तु मायिका द्वारवत्यां मथुरायां चार अद्यापि सन्निहितो हरिः. वैकुंठाला गेला तर जेव्हा आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती, एखादा संत, एखादा महात्मा वैकुंठाला गेला असं जेव्हा व्यावहारिक दृष्ट्यानं आपण म्हणतो, तेव्हा महाराज असं म्हणतात, हा शब्द किंवा व्यवहार हा माईक आहे, हा फक्त नुसतं म्हणण्याकरता आहे. प्रत्यक्ष पार्वत्या मथुरायाच अद्यापी, द्वारका आणि मथुरेत आत्ता सुद्धा अद्यापही सन्निहितो हरिही, भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. भगवान तिथे अजूनही राहतात. तथैव रामो यो अयोध्याया तो चेमो कामदो नृणाम स्वांश सृष्टो यथेक्रोयम श्रीदत्तो राजते तराम. हे त्याचप्रमाणे अयोध्येतील भगवान श्रीराम हे सुद्धा वास करतात. अयोध्येत सुद्धा भगवान श्रीराम अजूनही आहेत, त्यांचा वास आहे. आणि हे दोघं म्हणजे भगवान श्रीराम आणि कृष्ण भगवान, तो चेमो कामदो नृणाम, म्हणजे हे दोघेही राम आणि कृष्ण मानवांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत. त्याचप्रमाणे वांशसृष्टो यथेक्रोयम श्रीदत्तो भ्राजते तराम, याप्रमाणे स्वतःच्या अशा अंशात्मक सृष्टीमध्ये एकमेव श्री दत्तात्रय शोभून दिसतात. त्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र वंशामध्ये इच्छापूर्ती करणारे रामकृष्ण हे जणू काही शोभून दिसतात. पुढे रामकृष्ण तथा केंदू वंशयोर अपि कामदो, म्हणजे राम आणि कृष्ण हे सूर्य आणि चंद्रवंशामध्ये जणू काही अत्यंत शोभायमान दीप्तमान असे दिसतात. तेश्वरे पराम भक्ती हे जुहू प्रायुज्यमात्मनाः एवं येमु निर्विशेषम साक्षात कर्तु मनोश्वराः. मंदा अपि दुराचारा विषयान् कृष्टचेतसा सर्वे तेप्य अनुकंपन्ते सगुण ब्रह्मशीलनाथ. म्हणजे अनेक मनुवंशीय राजे, सूर्यचंद्र वंशी अनेक लोक, हे लोक परमेश्वराची परमभक्ती करून सायुज्य गतीला पोहोचले. एवं येमी निर्विशेषम तेश्वरे परामभक्ती भेजू सायुज्यमात्मना, हे सायुज्य मुक्तीला पोचले. अशा प्रकारे जे परमेश्वराला साक्षात करायला असमर्थ आहेत, पण त्याचा साक्षात्कार ज्यांना होणं शक्य नाही, मंदा अपि दुराचारा विषया अकृष्ट चेतसा, अगदी मंद सामान्य दुराचारी विषय जरी असतील तरी ते लोक सर्वे, ते लोक सुद्धा सगळे, ते आपल्या अनुकंपनते, ते सुद्धा सगळे लोक सगुण ब्रह्माची भक्ती केल्याने उद्धरून जातात. सगुण ब्रह्मशीलनाथ, हे सगुण ब्रह्माची
जर त्यांनी उपासना केली, भक्ती केली, तर ते लोक सुद्धा या ठिकाणी उद्धरून जातात. अष्टकैरेभिरत्रोस अष्टकैरेभिर अत्रो उपासना कांसना कांडम निरूपितम प्रियाद भक्ती प्रियो अनेन भक्ती गम्यस्तधीश्वराः. अशा या 4 अष्टकांनी, जे कुठला तर 3, 4, 5, 6 हे जे अष्टक आहेत, या अष्टकांनी ते निरूपण केलं. ते महाराज म्हणतात, मी आता उपासना कांडाचं निरूपण केलं. त्यानं भक्तिप्रिय भक्तीने जाणला जाणारा, प्रियात भक्ती प्रियो अनेन भक्तिगम्य, हा जो आहे भक्तीनच जो जाणला जातो तो ती गम्य त्रिधीश्वरा, हा त्रिगुणात्मा, हा त्रिधीश म्हणजे भगवान दत्तात्रय प्रसन्न हो. हे महाराज या ठिकाणी प्रार्थना करतात. प्रिया अष्टकैरेभिरत्रो उपासना कांड निरूपितम प्रियात भक्ती प्रियो अनेन भक्ती गम्यस्त्रधीश्वरा. अशा पद्धतीने हा महाराजांनी शेवटी त्रिधीश्वर दत्तात्रेयाची स्तुती केली आणि या ठिकाणी या 6व्या अष्टकाची समाप्ती झाली. याच्या पुढे आता आपण पुढच्या पुष्पापासून 7व्या अष्टकाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याचा पुढे भाग बघणार आहे. पण या शेवटी आपल्याला असं लक्षात आलं की त्या पद्धतीने महाराजांनी काही श्लोकात हा शेवटला जो चंद्रवंशाचा विस्तार आपल्याला सांगितला, तो थेट ययाती देवयानी पासून तो नंतरचा विस्तार जो आपण बघितला, तो थेट भगवान श्रीकृष्णापर्यंत या ठिकाणी आपण पाहिला. मग श्रीकृष्ण, त्यांचे वंशज आणि मग त्यांच्या समकालीन असणारे वेगवेगळे हे सगळे राजे लोक आहेत, ऋषी आहेत, मुख्य म्हणजे व्यास महामुनी वगैरे आहेत. या सगळ्यांची नावच फक्त आपण बघितली. पण ही महाभारतातली पात्र आपल्याला माहिती आहे. भगवान कृष्णांचं आपल्याला चरित्र माहिती आहे, म्हणून आपल्याला थोडं लक्षात येतं. पण याच्यामध्ये अनेक नावं अशी आली की आपण कुठेतरी ऐकलेली आहेत. पण विशेष म्हणजे अगदी मोजक्या समर्पक शब्दामध्ये अगदी संक्षेपाने एवढा जो सगळा चंद्रवंशाचा विस्तार आहे, तो कुठपर्यंत, तो परीक्षित राजा आणि जन्मजेय यापर्यंतचा त्यांनी उल्लेख केलेला दिसून येतो. जे महाभारत झाल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने कलियुगाची सुरुवात होते, तोपर्यंत हा सगळा विस्तार आपण इथे बघितला आणि अगदी मोजक्या शब्दात महाराजांनी हा सगळा विस्तार इथे केला. आणि या अष्टकाचा शेवट करताना मग त्यांनी काय केलं, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही द्वारका आणि मथुरेला भगवान कृष्ण यांचा वास आहे, तसंच अयोध्येला भगवान श्रीरामांचा वास आहे. ते अपरोक्षपणे ही जी स्थानं आहे या ठिकाणी, तरी आपल्या सामान्य माहितीप्रमाणे आपलं कार्य झाल्यानंतर तरी भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीरामचंद्र हे स्वधामाला निघून गेले, तरी महाराज असं सांगतात की श्रद्धेप्रमाणे भक्तांसाठी अजूनही या देवतांचा तिथे वास आहे, ते देव तिथे आहेत. आणि तसंच भगवान दत्तात्रेय हे सुद्धा भक्तिगम्य असे आहेत. हे भक्तीने प्रसन्न होणारे आहेत. आणि कसे प्रसन्न होतात या ठिकाणी एक सूचक त्यांनी असं त्यांनी हे केला की अगदी एखादा मंद, म्हणजे ज्याला बुद्धिमांद्य आहे, ज्याला फारसं तत्वज्ञानाचं वेदांताचं असं ज्ञान नाही, त्याच्या हातून दुराचार म्हणजे व्यवस्थित आचार धर्माचं पालन होत नाही, कारण त्याला त्याचं ज्ञान नाही.
आणि विषयात आकृष्ट चेतसा, त्याचं सारखं लक्ष बाह्य गोष्टींकडे विषयांकडे वगैरे जरी असलं, इकडेच त्याचं लक्ष असेल, म्हणजे अशा विशिष्ट प्रकारच्या भोगवृत्तीकडे तरी सुद्धा सर्वे ते अपि अनुकंप्यन्ते, ते असे लोक सुद्धा सगुण ब्रह्म तुलनात, त्यांनी जरी सुद्धा सगुण ब्रह्माची जर उपासना केली तर ते लोक सुद्धा यातनं भगवान दत्तात्रेय प्रिय होऊ शकतात. कारण त्यांनी सांगितलं की भगवान दत्त कसे आहे, ते प्रियात भक्ती प्रियो अनेन भक्ती गम्य. भगवान दत्तात्रेय हे तीनच प्रिय आहेत, ते भक्तीनेच जाणले जातात. तेव्हा अशी मंडळी सुद्धा भगवान दत्तात्रेयची भक्ती केली तर ते सुद्धा ते भक्ताला दत्ताला प्रिय होतात. एक ठिकाणी महाराजांनी जेव्हा घोरत कष्टाचे शेवटी असं म्हटलं, लोक पंचकमे एतद्यो लोकमंगल वर्धनम प्रपटे नित्यत्व वक्ता सश्री दत्त प्रियो भय, सश्री दत्त प्रियो भय. म्हणजे हा भगवान दत्तात्रेय याचा जो सगुण अवतार आहे, आणि भगवान दत्तात्रेय चिरंजीव आहे, म्हणून त्या दत्ताला तो भक्त प्रिय होतो. या ठिकाणी पुन्हा जणू काही तो संदर्भ दिला म्हणून त्यांनी असं म्हटलं की असे लोक हे सगुण ब्रह्म शीलनाथ, हे सगुण ब्रह्माची उपासना. मी फक्त या ठिकाणी असं सांगतो, याचा अर्थ निर्गुण निराकार ब्रह्माच्या उपासना जो करतो त्याला नेमकं स्वरूप ज्ञान कळत नाही. निर्गुण आम्हाशी कळेना किंवा सद्गुरूशी शरण का जाईना. तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका भारुडात म्हटलं, म्हणून खरी गोष्ट की सामान्य माणसाला निर्गुण कळत नाही, पण त्यांनी सगुण कसं असावं. मग सध्याच्या काळात भगवान दत्तात्रेयाचं अवतार परंपरेमध्ये सगुण रूप काय असेल, तर एका अर्थाने गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तो सगुण साकार चालता बोलता जो गुरु असेल हाच खरा दत्तात्रेय आहे. कारण म्हणून त्याला सगुण ब्रह्म असं वाटतं. ब्रह्म का म्हटलं, या ठिकाणी असं म्हटलंय की अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आवरं जंगमं चैव यत्किंचित् सचराचरं अशिपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. चिन्मयं व्यापृतं सर्वं त्रैलोक्य सचराचरं क्षिपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी अखंड मंडलाकारं या श्लोकामध्ये तत्, मग जो श्लोक आहे पहिला अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुना. पुढे स्थावरं जंगमं चैव यत्किंचित् सचरं त्वं पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आणि चिन्मयं व्यापितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं अशिपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे. म्हणजे काय, 3 श्लोकामध्ये तत्पद त्वं पद अशी पद, तत्त्वम अशी, हे ज्ञान जो करून देतो तो निर्गुणापासून सगुण कसं आहे हे जो दाखवतो तो कोण आहे, तो गुरु आहे. ते दाखवणारा तस्मै श्री गुरुवे नमः असा तो गुरु आहे. म्हणून अशा गुरुची उपासना केली तर हा गुरु जणू काही चालता बोलता हा सगुण ब्रह्म आहे. हा सगुण ब्रह्म हा आपल्याला तत्वमसी, तत्व म्हणजे जे ते तत्व आहे ते तू त्वम अशी म्हणजे आहे त्या निर्गुणाची ओळख करून देतो. म्हणून अर्थाने आपला जो सद्गुरू आहे, जे सद्गुरू आहे तेच एका अर्थाने सगुण ब्रह्म आहेत. त्यांची उपासना करणारा जो असेल तो मंदा दुराचारा विषयान आकृष्ट चेत असा कसाही जरी असला तरी तो त्या गुरु उपासनेने योग्य मार्गाला बरोबर तो प्राप्त होतो. शेवटी
सामिप्य सायुज्य सानुक्य संयोजता या पद्धतीने तो गुरुस्वरूपच होऊन जातो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी दोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा आघात. त्या पद्धतीने जणू काही श्लेषात्मक पद्धतीने आणि महाराज भगवान दत्तात्रय हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्याचा कारण हा जो अवतार आहे हा चिरंजीव अवतार आहे. जर स्वामींनी असं एक ठिकाणी म्हटलंय की अवतार उद्दंडवती स्वयंचिती लयास जाती तैसेची नव्हेचही दत्तमूर्ती. कारण हा चिरंजीव अवतार आहे. म्हणून हा जो चिरंजीव अवतार आहे हा कुठल्या न कुठल्या स्वरूपात गुरु स्वरूपात असतो. त्यालाच या ठिकाणी सगुण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. व याला एखाद्या व्यक्ती जर शरण गेला तर हा भक्तिगम्य असा परमेश्वर याची भक्ती केली हा बरोबर आपल्याला इष्टफल प्राप्ती करून देतो. असं भावार्थाने या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आहे. असं आपण या ठिकाणी करूया, चिंतन करूया. आणि आता आपल्या पुष्पापासून एक वेगळा जो भाग आता सुरू होणार आहे त्याच्याकडे आपण आता बघणार आहोत. हा जो भाग आहे पुढले शेवटले 2 अष्टका याच्यामध्ये उपासना हा भाग संपल्यानंतर आता कर्मकांड आणि अतिशय वेगळा हे वेगळ्या पद्धतीने आचार धर्म आणि ज्योतिषादी हा जो विषय आहे कर्मकांडात हे विषय ऋतवैकल्यादी असे जे विषय माघ मास महात्म्य आहे असे काही की जे विषय आहे ते दत्त संप्रदायात विशेष करून लेखले जातात. त्या सगळ्याचं जे महाराजांनी वर्णन केलं आहे त्यात आपण यापुढे बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.